नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी विज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, चा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गोबर गॅस मधला प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता असतो? गोबर गॅस मधला प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता घटक असतो? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। गोबर गॅस मधला प्रमुख घटक म्हणजेच मिथेन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील। अल्झायमर हा विकार मेंदू या अवयवासंबंधीचा तो विकार आहे। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण एकूण किती टक्के? मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण एकूण किती टक्के असते? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला होता, मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण एकूण किती टक्के असते? तर रक्ताचे एकूण प्रमाण हे 8% या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन पुढीलपैकी काय होते? बघा, कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन बघा पुढीलपैकी कशा प्रकारचे होते? विद्यार्थी मित्रांनो, कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन कमी होत असते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, हिमोफिलिया हा रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे? बघा, हिमोफिलिया हा एक रोग आहे। हा रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हिमोफिलिया हा रोग बघा आनुवंशिक या प्रकारचा तो रोग आहे। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती ग्रंथी आहे? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होतो। विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती असेल तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी ग्रंथी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणत्या प्रकारची बघा ऊर्जा असते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतीज ऊर्जा या प्रकारची ती ऊर्जा असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये कोणत्या पेशी असतात? रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात? बघा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी शंकुपेशी या खूप महत्त्वाच्या पेशी असतात। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या पुढीलपैकी कशाचं बघा उदाहरण आहे? बघा, आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या पुढीलपैकी कशाचं उदाहरण आहे? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या पुढीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर प्रकाशाचे अपस्करण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, सर्व इंधनामध्ये सर्वात जास्त मूल्य बघा पुढीलपैकी कशाचं, सर्वात जास्त कॅलरी मूल्य पुढीलपैकी कशाचं असते. हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वात जास्त कॅलरी मूल्य पुढीलपैकी कोणत्या बघा कशाचं असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. हायड्रोजनचं सर्वात जास्त हे कॅलरी मूल्य असते. बघा प्रश्न क्रमांक 13 बघा, ध्वनीचा वेग सर्वात जास्त वेग पुढीलपैकी कशामध्ये, ध्वनीचा सर्वात जास्त वेग पुढीलपैकी कशामध्ये असतो. बघा ध्वनीचा सर्वात जास्त वेग हा स्थायूमध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, प्राण्यामधला सर्वात मोठा संघ पुढीलपैकी कोणता असतो. प्राण्यामधला सर्वात मोठा संघ पुढीलपैकी कोणता संघ असतो. बघा प्राण्यामधला सर्वात मोठा संघ म्हणजेच आर्थ्रोपोडा हा संघ प्राण्यामधला सर्वात मोठा संघ आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात. बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. अन्न पदार्थाची ऊर्जा बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील कॅलरीजमध्ये मोजतात. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करावा. कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात. विद्यार्थी मित्रांनो कांदे बटाटे यावर गॅमा किरणांचा मारा करतात. ऑप्शन क्रमांक 1 बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते. बघा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते. बघा विद्यार्थी मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ते ॲसिड असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे बघा कोणत्या पदार्थाचं रासायनिक नाव आहे. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे खालीलपैकी कोणत्या पदार्थाचं रासायनिक नाव आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे तुरटीचं रासायनिक नाव आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, आधुनिक जैवतंत्रज्ञान हे पुढीलपैकी कोणत्या पातळीवर बघा कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान हे पुढीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न बघा, आधुनिक जैवतंत्रज्ञान रेणू या पातळीवर ते कार्य करते. बघा प्रश्न क्रमांक 20 बघा, अनावर्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती. बघा अनावर्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती एक वनस्पती आहे. बघा अनावर्तीबीजी वनस्पती कोणती असेल तर मका या ठिकाणी अनावर्तीबीजी वनस्पती आहे. बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, हत्तीपाय रोग बघा कोणता डास चावल्यामुळे होतो. बघा हत्तीपाय रोग बघा खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होणारा तो रोग आहे. बघा हत्तीपाय हा रोग बघा क्युलेक्स या नावाची बघा डास चावल्यामुळे हत्तीपाय रोग हा होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 22 बघा, गाजरामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये कोणते जीवनसत्व असते. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व हे सर्वाधिक प्रमाणामध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो गाजरामध्ये अ जीवनसत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असलेलं जीवनसत्व असते. बघा प्रश्न क्रमांक 23 बघा, उंचीमधला फरक मोजण्यासाठी बघा उंचीमधला फरक कोणत्या उपकरणाने मोजतात. बघा उंचीमधला फरक कोणत्या उपकरणाने मोजतात. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील अल्टिमीटर या उपकरणामध्ये उंचीमधला फरक हा मोजला जातो. बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. बघा कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो कांदा ही वनस्पती अनावर्तीबीजी या विद्यार्थी मित्रांनो कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील एकबीजपत्री या प्रकारची ती वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ओहम हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे. बघा ओहम हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे. बघा विद्यार्थी प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. बघा ओहम हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे तर ओहम हे विद्युत रोधाचं एकक आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ओहम हे विद्युत रोधाचं एकक आहे. बघा पुढचा प्रश्न, डॉट सी उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी. बघा डॉट सी उपचार पद्धती कोणत्या रोगावर वापरतात.
बघा डॉट सी उपचार पद्धती कोणत्या रोगावर ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉट सी उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावरती वापरतात। बघा प्रश्न क्रमांक 27 बघा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला। बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे। बघा विद्यार्थी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 28 बघा मानवी हृदय किती कप्प्यांनी बघा मानवी हृदय पुढीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते। बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे मानवी हृदय हे 4 कप्प्यांनी बघा 4 कप्प्यांनी ते बनलेले असते। प्रश्न क्रमांक 29 बघा पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात। पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात। बघा पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण 206 हाडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 30 बघा मिठाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे। बघा मिठाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणते आहे। बघा मिठाचं रासायनिक नाव कोणते असतं सोडियम क्लोराईड हे मिठाचं रासायनिक नाव असते। बघा प्रश्न क्रमांक 31 बघा खालीलपैकी कशाला बघा शुष्क बर्फ असे म्हणतात। बघा खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस पुढीलपैकी कशाला म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न एका वर्षात चालू घडामोडीचं PDF सराव पेपर आणि IMP नोट्स हे जर तुम्हाला जर सर्व पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल। फक्त तुम्हाला काय करायचं आहे 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या तुम्हाला पेपर दिले जातील 15,000 प्रश्न दिले जातील सर्व पेपर नोट्स पण दिले जातील तुम्हाला सर्व काही या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये। सर्वांनी घ्यायला पाहिजे तर फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।